सध्या बदलत्या वातावरणामुळे रोगराई खूप जास्त पसरते, मच्छर माशा खूप जास्त वाढतात आणि आपण वेगवेगळे केमिकल वापरतो, घरामध्ये कुमट दमट वास येतो। तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी आज मी घरगुती उपाय घेऊन आलेली आहे, जे की 100% नॅचरल आहे आणि अगदी घरातीलच वस्तूंचा वापर करून या सर्व समस्या तुम्ही दूर करू शकता। तर यासाठी बघा, एक आपल्याला इथे घ्यायचं आहे भांड, एखादी वाटी घेऊ शकता मोठी, त्यामध्ये एक ग्लास अर्धा ग्लास पाणी टाका तुमच्या गरजेनुसार आणि त्यामध्ये टाकायचं एक मोठा चमचा मीठ आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं डेटॉल लिक्विड देखील टाकायचं आहे। 4-5 थेंब टाकले तरी चालतात। आणि हो, इथे आपण 2 उपाय बघणार आहोत, एक मच्छरसाठी आणि एक माशांसाठी। तुमच्याकडे ज्या समस्या आहेत त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता। त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्ता। तेजपत्त्याची पानं थोडीशी फ्रेश घ्यायची, जेणेकरून त्याचा वास येत असेल त्याला अशा प्रकारे तोडायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं जे आपण तयार केलेलं आहे। आता हे जे तेजपत्त्याचं पाणी टाकून पाणी आपण ठेवलेलं आहे ना, तर ते आपल्याला साधारण 1-2 तास तरी असंच ठेवायचं आहे तेजपत्त्याची पानं यामध्ये टाकून। तुमच्याकडे जर वेळ असेल ना, तर या पाण्यामध्ये तेजपत्त्याची पानं टाकून रात्रभर जरी ठेवली ना तरी चालतात। जेवढा वेळ ठेवाल तेवढी चांगली यामध्येही मुरतात। तर 1-2 तासासाठी मी ठेवणार आहे। तर याला थोडंसं आपण बाजूला ठेवूयात, तोपर्यंत आपण मच्छर घालवण्यासाठी कोणता उपाय करता येईल ते बघूयात, म्हणजे ही पानं चांगली यामध्ये भिजल्या जातील। तर यानंतर मच्छरांसाठी जो आपण उपाय बघणार आहोत तो पण खूपच परिणामकारक आहे आणि खूप सोपा आहे। घरातील फक्त 3 वस्तू इथे लागणार आहेत आणि यासाठी बघा, इथे मी तेल घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर कडुलिंबाचं तेल असेल तर ते घेतलं तरी चालतं किंवा एरंडीचं मोहरीचं तेल घेतलं तरी चालतं। जर हे तेल नसतील तर साधा आपलं जे खायचं तेल आहे किंवा कोकोनट ऑइल आहे हे जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही, पण कडुलिंबाच्या तेलाने अजून चांगला लवकर रिझल्ट मिळतो। त्यानंतर बघा, लसणाच्या 2-3 कळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत। मी सोलून घेतल्या होत्या, तुम्ही पाचोळ्यासहित वापरू शकता। त्याला असं बारीक ठेचून घ्यायचं किंवा खलबत्त्यामध्ये चांगलं तुम्ही याची पेस्ट करू शकता। याला थोडंसं ठेचून आपण तेलामध्ये टाकलेलं आहे आणि याच तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा कापूर बारीक करून। तेल इथे तुम्ही जास्त जरी बनवून ठेवलं वर्षभरासाठी तरी चालतं किंवा 1-2 वेळासाठी जरी बनवलं तरी चालतं। या तेलामध्ये या सर्व वस्तू टाकून साधारण 1-2 तास तरी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे, म्हणजे तेलामध्ये सर्व गोष्टी मुरतील किंवा रात्रभर जरी ठेवलं तरी चालतं। हे भिजण्यासाठी आपण 1-2 तासाला बाजूला ठेवूयात। या उपायामुळे तर आपण झोप निवांत घेऊ शकतो, त्यासोबतच लहान बाळाला झोपवणं आणि स्वतः पूर्ण झोप घेणं खूप जास्त अवघड होतं आणि पूर्ण झोप नाही झाली की थकल्यासारखं वाटतं आणि बाळाची पूर्ण नाही झोप झाली तर त्याच्या ग्रोथवरती देखील परिणाम होऊ शकतो। मला तर खूप जास्त त्रास होत होता। त्यासोबतच माझा मोठा मुलगा थोडासा जरी गादीवरती इकडे तिकडे तिच्या बाजूला आला की लगेचच ती उठायची आणि अशा प्रकारे तिची झोप डिस्टर्ब व्हायची। यासाठी हा आमचा त्रास बघून माझ्या मिस्टरांनी मागवली फ्लो अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस। फ्लो मॅट्रेस बद्दल मी भरपूर ऐकून होते, भरपूर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि निवांत गाढ झोपेसाठी या अगदी परफेक्ट आहेत आणि मलाही खात्री पटलीच याला बघून की खरंच आता माझी निवांत झोप होईल। अगदी कॅप्सूल फॉर्म मध्ये ही आलेली आहे, तुम्ही बघू शकता। पॅकेजिंग तर खूपच भारी आहे। त्यासोबतच यामध्ये स्ट्रेस रिलीज टेक्नॉलॉजी पण आहे, ज्यामुळे की ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि निवांत झोप लागते। आणि एवढंच नाही, या गादीमध्ये 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे की गादी थंड राहते विदाऊट AC, म्हणजे AC लावायची गरज नाही आणि घरामध्ये थंड असं तुम्ही निवांत झोपू शकता। आणि हो, 10 वर्ष वॉरंटी पण या गादीची आहे। यामध्ये असलेल्या मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीमुळे बाळ आता निवांत झोपेल आणि मला पण छान झोप घेता येईल। अगोदर कसं साध्या गादीवरती ती झोपली की आजूबाजूला कोणी बसलं तरी लगेचच ती दचकून उठायची आणि खूप जास्त परत तिला झोपण्यासाठी त्रास व्हायचा, पण या गादीमुळे आता हे अजिबात प्रॉब्लेम होणार नाहीत। आणि आता बघू शकता, ही गादी जी आली होती अगदी कॅप्सूल फॉर्म मध्ये, ती पूर्णपणे आपण ओपन केलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये अशा प्रकारे फुगलेली आहे। आता आपण याला बेडवरती टाकूया। यांच्याकडून तुम्ही गादी तुमच्या बेडच्या साईजनुसार गरजेनुसार कस्टमाइज देखील करून घेऊ शकता आणि यामध्ये असलेल्या मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीमुळे अजिबात झोप डिस्टर्ब होत नाही। तुम्ही बघू शकता, एका बाजूला मी ठेवलेला आहे पाण्याने भरलेला ग्लास आणि दुसऱ्या बाजूला माझा मुलगा अगदी खूप जास्त असा उड्या मारत आहे किंवा डान्स करत आहे, तरीही जो पाण्याचा ग्लास आहे तो अजिबात हलत नाही किंवा पाणी सांडत नाही। याची 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजी तुमच्या बॉडीमधून हीट दूर करते आणि गादीच्या बाजूने बाहेर ढकलते, त्यामुळे तुम्ही विदाऊट AC सुद्धा 5 डिग्री थंडीमध्ये झोपू शकता। यामध्ये अशा प्रकारे झिप दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही हे कव्हर वरचं काढून याला धुतलं तरी चालतं आणि याची क्वालिटी देखील खूप चांगली आहे। त्यासोबतच याची साईज देखील ती तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार तुम्ही निवडू शकता। आणि हो, फ्लो मॅट्रेसची ही अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस तुम्हाला जर घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। Go with the flow.
फ्लो मॅट्रेसमुळे तर झोप येणारच आहे, त्यासोबतच आपण उपाय करत असल्यामुळे मच्छर देखील चावणार नाही। तर बघा आता इथे 1-2 तास झालेले आहेत आणि हे यामध्ये चांगलं मुरलं देखील होतं। त्यानंतर मी हे व्यवस्थित पानं पिळून घेतली, या पाण्याचा छान सुगंध देखील येत आहे। आणि त्यासोबतच बघा इथे मी एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे, त्याला डायल्यूट करण्यासाठी मी इथे टाकलेलं आहे 1 ग्लास पाणी। 1 ग्लास पाण्यामध्ये आपण तयार केलेलं लिक्विड आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, म्हणजे जसं 2-3 चमचे म्हणा। हे लिक्विड तुम्ही जास्त देखील बनवून एका बॉटलमध्ये भरून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला घरामध्ये पाहिजे तेव्हा वापरता येईल गरजेनुसार। स्प्रे बॉटलमध्ये आपण अगदी खूपच चांगला एक स्प्रे तयार केलेला आहे, जो की आपल्या घरातील बॅड स्मेल रिमूव्ह करण्यासाठी कामी येईल। त्यासोबतच घरामध्ये जर वॉश बेसिन सिंक एरियामधून काही चिलट येत असतील, घाण वास येत असेल, त्यामध्ये तुम्ही या लिक्विडचा वापर करू शकता। फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही या लिक्विडला थोडंसं टाका आणि फरशी पुसा। कोणतंही केमिकल तुम्हाला वापरण्याची गरज पडणार नाही, घरातील घाण वास निघून जाईल, मच्छर माशा देखील निघून जातात। घरात कोपऱ्यामध्ये याला तुम्ही स्प्रे करा, खूपच चांगला तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल। यानंतर बघा आता आपण जे तेल ठेवलं होतं ना तयार करण्यासाठी, ते देखील तयार झालेलं आहे। साधारण 2-3 तास हे तेल असं यामध्ये व्यवस्थित मी ठेवलं होतं आणि या सर्व गोष्टी तेलामध्ये चांगल्या मुरलेल्या आहेत, या आपल्याला बाजूला काढायच्या नाही। तर हे असंच आपण वापरणार आहोत। तर हे तेल देखील तुम्ही जास्त दिवसांसाठी पाहिजे असेल तर भरपूर बनवून ठेवलं तरी चालतं, जेवढं जास्त दिवस यामध्ये हे मुरेल तेवढं त्याचा लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल। तर आता बघा दिव्यामध्ये हे तेल मी टाकलेलं आहे आणि एक वात मी ठेवलेली आहे। वात खूप बारीक घ्यायची नाही, थोडीशी वात मोठी ठेवायची, म्हणजे हे व्यवस्थित असं जळल्या जातं। आता बघा हा दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळी घरामध्ये लावला ना तर एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला फील होईल, मच्छर निघून जातात, खूप छान घरामध्ये सुगंध पसरतो। खूप चांगला बेस्ट असा रिझल्ट मला तर आलेला आहे, कोणतंही केमिकल वापरण्याची गरज पडत नाही, मच्छर माशा अगदी कायमच्या नाहीशा होतील। एकदा करून बघा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।